भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प दुसरं, वसुदेव नारद भेट, भागवत धर्माची ओळख याचा भाग पहिला. श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे सर्व ऋषीगण द्वारका नगरी सोडून गेले. त्यात देवर्षी नारदही होते. नारदांना एक दक्ष शाप होता. ते एका स्थानी फार काळ राहू शकत नव्हते. त्यामुळे त्रिभुवनात सर्वत्र त्यांचा नित्य संचार असायचा. तरी त्यांच्या मुखात हरिनाम निरंतर असायचं. नारायण नारायण हे शब्द ऐकू आले की नारदांची स्वारी आली आहे हा संकेत मिळायचा. सर्वत्र ते परिचयाचे झाले होते. सर्वांच्या बरोबर देवर्षी नारद पिंडारक क्षेत्री गेले होते. तरी श्रीकृष्ण दर्शनासाठी ते पुन्हा पुन्हा द्वारकेत येत असत. भक्त मुक्त झाला तरी भगवंताला सोडत नाही हेच खरं आहे. तशी नारदांना श्रीकृष्ण दर्शनाची ओढ होती. आज असंच ते द्वारकेत आले. श्रीकृष्ण प्रासादात आले. श्रीकृष्ण नव्हते, पण कृष्ण पिता वसुदेव मात्र त्यांना भेटले. देवर्षींना पाहून वसुदेवांना आनंद झाला. त्यांनी अत्यंत पूज्य भावानं त्यांचं पूजन अर्चन केलं आणि विनम्र भावानं स्तवन नमन करीत वसुदेव म्हणाले, महर्षी नारद, आपण भक्तीचं जणू फिरतं दुकानच थाटलंय. जिथं जाल तिथं भक्तीचं महिमान लोकांना सांगून त्यांना मुक्तीचा पंथ दाखवित आहात. तुम्ही ईश्वर रूपच आहात. चैतन्य तुमच्या पावला पावलात प्रकटत असतं. प्रत्यक्ष व्यास महर्षींना तुम्ही भागवत सांगितलंय. तुम्हाला लोकांविषयी हृदयाचा कळवळा आहे. दीनांचे दयाळ आणि मनाचे मवाळ ह्या तुमच्या ईश्वरीय गुणांनी तुम्ही भगवंताचे तर लाडके झालातच, पण आमच्यासारख्या जनांनाही आपण आमचे वाटता. यातच तुमचं श्रेष्ठपण सामावलं आहे. तुम्ही व्यासांना ब्रह्मज्ञान दिलंय. वाल्या कोळी वाटमारी करणारा तुमच्याच उपदेशानं पुढे वाल्मिकी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला. प्रल्हादाला तर तुम्ही आपला पुत्रच मानलं. ध्रुवाला अढळपद तुम्हीच मिळवून दिलत. या सर्वांना आपण जो धर्म सांगितलात तो भागवत धर्म ऐकण्याची माझी मनापासून इच्छा आहे. देवर्षे, माझे पोटी देव अवतरला आहे हे खरं, पण तो मला ही ज्ञानाची ठेव देत नाही. कारण आमच्यात पिता पुत्र हे मायेचं ममतेचं नातं आहे. महर्षे, या मायेच्या अथांग सागरात मोहाच्या लाटा सातत्यानं येत असतात. वासनारूपी भोवरे जागोजागी गर गर फिरत असतात. देहरूपी नौकेचं कामक्रोधरूपी शीड मनोवाऱ्यानं नित्य फडफडत असतं. त्यामुळे या भवसागराचा प्रवास दुर्लभच होत असतो. परंतु देवा, अगस्ती मुनींनी एका आचमनात हा सागर कसा शुष्क केला, तो अगस्ती धर्म आपण मला सांगावा, अशी हा कृष्णाचा पिता वसुदेव आपणास प्रार्थना करीत आहे. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, वसुदेवांच्या ह्या प्रार्थनेचा देवर्षी नारदांना खूप आनंद वाटला. त्यांच्या वदनावर प्रसन्नतेचे आविष्कार विलसत होते. देवर्षींनी आपल्या गळ्यातील ब्रह्मवीणा काढून बाजूला ठेवली आणि ते आसनस्थ झाले. वसुदेवाकडे पाहात अतीव आनंदानं म्हणाले, वसुदेवा, तुझी परमार्थ निष्ठा आणि ते जाणण्याची उत्कंठा पाहून मला खूप बरं वाटलं.
अरे, ज्याच्या मनात धर्मावर श्रद्धा असते त्याचा उद्धार धर्मच करीत असतो. धर्मो रक्षति धर्मः. तुझ्या या प्रार्थनेतून पतितांना, साधकांना, मुमुक्षूंना जीवन उद्धाराचा मार्ग सापडणार आहे. तू भागवत धर्माबद्दल विचारलंस म्हणून सांगतो, जो कोणी हा भागवत धर्म अंगीकारतो तो आपल्या स्तरावर जीवन तरून जातो, कृतार्थ होतो. वासुदेवाची जाण जगाला करून देण्याकरता स्वतः नारायण तुझा पुत्र म्हणून जन्माला आला. तुझ्या या बोलण्यानं माझ्या मनात पण नारायण भाव प्रगट झाला. धन्य वसुदेवा. नारदांच्या वदनावर आनंद ओसंडत होता. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, असं समजण्याचं कारण नाही की नारदांना नारायणाची आठवण वसुदेवाच्या बोलण्यातूनच आली. राजा, अग्निकुंडात आधीच अग्नी असतो, पण घृताची आहुती पडताच तो प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे जिज्ञासू समोर आला की परमार्थीच्या परमार्थाला भरत येतं. आता देवर्षी नारद वसुदेवाला सांगू लागले, वसुदेवा, हा भागवत धर्म नरजीवनाच्या उद्धाराचा एकमेव असा धर्म आहे. याचं श्रवण, मनन, चिंतन केल्यास सहजच निदिध्यास घडतो आणि त्यातूनच साधकाला शांतीचा मार्ग सापडतो. भागवत धर्म म्हणजे भक्तीचा धर्म, भगवंताचा धर्म आहे. या धर्मानं दुष्टात्मे, पापात्मे तरून जातात. श्रोते, वक्ते मुक्त होतात. वसुदेवाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. नारदांच्या हे लक्षात आलं. नारद म्हणाले, वसुदेवा, तुला मी एक कथा सांगतो, त्यातून तुला बरंचसं लक्षात येईल. साधक हो, ती कथा आता आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.